हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग, जय श्री कृष्ण। आज सकाळी उठायला खूप उशीर झाला होता, कारण राज आज काही स्कूलमध्ये गेलेला नाहीये। त्याची तब्येत थोडीशी खराब झालेली, कारण वातावरण खूप थंड गरम असं होतंय। 2-3 दिवस खूप लागूनच आहे पाऊस आमच्याकडे, त्याच्यामुळे त्याला सर्दी झाली आहे आणि रात्रीपासून थोडा थोडा ताप आलेला। तर मी काही पाठवलंच नाही त्याला स्कूलमध्ये, कारण तिथे गेल्यावर जास्तच ताप वगैरे आला तर काय करायचं म्हणून पाठवलं नाही। तसं औषध दिलं होतं तर कमी झालेला ताप त्याचा। मग मी उठवत होते त्याला इकडं, तर काही उठत नव्हता। मग हे माझं डेली रुटीन आहे। मला थायरॉइडचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही करो का न करो पण मला पहिलं थायरॉइडचे टॅबलेट घ्यावं लागते, आणि त्याच्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही। मग मी इकडे थायरॉइडची टॅबलेट वगैरे घेतली। थायरॉइडचे टॅबलेट खाऊन अर्धा तासच्या नंतरच आपण चहा वगैरे पिऊ शकतो। तर त्याच्यानंतर टॅबलेट खाल्ली आणि त्याला उठवलं। मी उठवलं, ब्रश वगैरे करायला लावलाय आणि चहाही केलाय। याच्यामध्ये माझा अर्धा तास तर निघून गेला। मस्त चहा गरम गरम इकडे केलेला, याला ब्रश करायला लावला। आणि बाहेर खूप मस्त पाऊस पडत होता, कारण त्याला औषध दिलं होतं, त्याच्यामुळे त्याला काही म्हणलं नाही का त्रास होईल, तर उठवलं। जबरदस्तीने उठत नव्हता तरीही। आणि चहा बिस्किट खायला लावते मी त्याला। तो मला वाखोल्या दाखवतोय की नाही का, बघ असं करून। तर चहा झालाय मस्त इकडे गरम गरम तयार। माझा चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही। मला थायरॉइड आहे तरी सगळे सांगतात की चहा नको पीत जाऊ, चहा चांगला नाहीये थायरॉइडसाठी, पण जास्त नाही। पण मला सकाळ संध्याकाळ थोडा थोडा की नाही हो चहा लागतोच, त्याच्याशिवाय दिवस असा मला उगवल्यासारखाच वाटत नाही। मी बिस्किट तर काही खात नाही, पण चहा पिते। बिस्किट हे रातसाठीच होते, त्याला खा म्हणलं तर तोही जास्त काही खात नाही, 2-3 बिस्किटच खातो। आणि मस्त असा गरम गरम चहा रेडी झालाय। जाते मी चहा वगैरे घेते। आज मी तुम्हाला स्किन केअर थोडं म्हणजे दाखवणार आहे फेससाठी। तर चला आता मस्त चहा वगैरे पिऊन घेते आणि दाखवते तुम्हाला आज काय करणार आहे ते फेसवरती। तर इकडे पहिलं टीव्ही लावून द्या असं सांगत होता तो, म्हणलं ठीक आहे। आणि बाहेर पण खूप छान वाटत होतं, पाऊस तर नव्हता पण मस्त वाटत होतं। त्यानंतर चहा वगैरे झाला आमचा, त्याचं आवरलं पहिलं। आंघोळ तर नाही घातली आज मी त्याला, कारण ताप होता त्याच्यामुळे। फक्त गरम पाण्याने तोंडात पाय धुवून घेतलं, कपडे वगैरे चेंज केले त्याचे, आणि तो खेळत बसला होता। त्याचं मनही लागत नव्हतं एकट्याचं घरी। आता स्कूलमध्ये जायची सवय लागली सगळ्यांमध्ये, तर त्याला एकट्याला नाही करमत घरी। तर एवढा पसारा करून ठेवतो तो दिवसभर, म्हणजे चालूच असतं घरी असलं की हे सगळं। टीव्ही चालू होती, खेळायचंही होतं। कर म्हणलं बाबा, तुला जेवढा पसारा करायचा तेवढा कर, मी करू देते त्याला, खेळू देते। मग एकदाच आवरून घेते सगळं। मग मी याच्यानंतर दाखवते आता तुम्हाला की स्किन माझी किती अशी नाही का टॅन झालेली आहे, खूप खराब झालेली आहे स्किन। तर मी आज एक पॅक दाखवणार आहे तुम्हाला टॅनिंग जाण्यासाठी। तर आता पुढे दाखवते मी तुम्हाला की कसा करायचा आहे तो तयार पॅक आपल्याला। चला बघू। तर पॅकसाठी लागणारे साहित्य आहे आपलं 4-5च वस्तू लागतात, जास्त नाही। काही जास्त तामझाम वगैरे करायची गरज नाही आहे आपल्याला। तर पहिलं लागते आपल्याला हनी, फिटकरीची पावडर आणि तांदळाची म्हणजे पावडरच। ही तांदळाची पावडर आपण घरीच बनवलेली, म्हणजे मी बनवलेली आहे घरीच। आणि हळद चांगली क्वालिटीची पाहिजे। तर तांदूळ आपण धुवायचे वगैरे नाही आहेत, फक्त स्वच्छ कपड्यावर टाकून असे पुसून घ्यायचे, मिक्सरवरती बारीक करायचे। फिटकरी ही आधी फोडून घ्यायची, मिक्सरवरती बारीक करायची। आणि ही जी हळद आहे ती डायरेक्ट आपलं हळकुंड असतं ना, त्या हळकुंड घेऊन पिसून आणलेली आहे। आणि ती डायरेक्ट मी वापरत नाहीये, त्याला मी पहिलं थोडंसं अशी भाजून घेतलेली आहे, रोस्ट करून घेतलेली आहे। तर ह्या 4 वस्तूंनीच आपला आजचा टॅनिंग रिमूव्हसाठी जो बनणारा पॅक आहे तो बनणार आहे।
फक्त 4च वस्तूमध्ये घरगुती आहे. खूप छान बनतो याने पॅक आणि रिझल्ट तर खूपच मस्त आहे. तर चला स्टार्ट करूया. काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं ते रेशो बघून घ्या, किती किती घ्यायचं आहे ते. आपल्याला इथे 1 चमचा भरून तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ लागणार आहे. तर घेऊ आपण. याच्यात फिटकरीची पावडर जी आहे ती आपल्याला थोडीशीच घ्यायची आहे, कारण त्याने आपला चेहरा आहे ना ड्राय होऊ शकतो. तर हे जे इन्ग्रेडियंट्स पडत आहेत याच्यामध्ये, याचा आपल्या टॅनिंगसाठी तर फायदा आहेच, पण जे ब्लॅक हेड व्हाईट हेड्स आहेत तेही खूप छानपणे रिमूव्ह होतात. कारण तांदळाच्या पिठाने काय होतं की असं खरखरीत असतं, त्याच्यामुळे ते ब्लॅक हेड निघून जातात. आणि फिटकरीचा पण उपयोग खूप छान आहे. फेसला टाईटनिंगचंही काम करतं ते, आणि नाही का फेअर करण्याचं पण काम करतं. हळदीचंही तेच आहे की आपल्याला गोरं करण्याचं काम करते, टॅनिंग पूर्ण रिमूव्ह करते. हनीचं काम आहे की मॉइश्चराइज देते आपल्या स्किनला, कारण या सगळ्या वस्तू ज्या टाकतो त्याच्यामुळे आपल्या स्किनला थोडी ड्रायनेस येऊ शकते, पण आपण जे शहद टाकतोय त्याच्यामुळे असं नाही होत. तर बाकी काही टाकण्याची गरज पडत नाही. आणि जर वाटलंच तर याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा मग आपलं कच्चं दूध असतं ते थोडंसं टाकू शकता, पण ठीक आहे, नाही टाकलं तरी चालतं, याच्यामध्ये होऊन जातं ते. खूप मस्त होतं पॅक हा तयार. तर असं मस्त मिक्स करून घ्यायचा. तुम्ही याला ब्रशनेही लावू शकता, पण ब्रशपेक्षा असा मस्त मिक्स करून घ्यायचा. आणि इथं मला मोबाईल एकटीला पकडता येत नव्हता, तर मी राजला बोलवत होते की मला थोडी मदत करा असं करून, कारण माझ्याकडे सध्या स्टँड वगैरे नाही आहे मोबाईल पकडण्यासाठी. तर मी मागवलं एक स्टँड छोटंसं, तर बघू येईल ते 2-3 दिवसामध्ये. तर मी याला पकडायला लावत होते तर याने डायरेक्ट व्हिडिओज बंद केला. इथे थोडा मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे, कारण फक्त इथं मिक्स करून लावूनच दाखवायचं आहे मला, व मी त्याच्यात काय काय टाकायचं ते ऑलरेडी टाकलेले. तर पहिलं तुम्ही फेस वॉश करून घ्यायचं आहे. फेस वॉशही करू शकता, किंवा आपल्याकडे अशा वेट वाईप्स असतात त्यांनी तुम्ही फेस क्लीन करून घेऊ शकता. मी फेस वॉश केलेला होता, पण मी फक्त दाखवण्यासाठी वेट वाईप्स यूज केली. तर असा ब्रश मिळतो, त्या ब्रशनेही लावू शकतो आपण, पण हा जास्त पातळ करून चालत नाही पॅक. याला थोडंसं असं घट्टच ठेवावं लागतं, त्याच्यामुळे ब्रशपेक्षाही आपल्या फिंगरनी छान स्प्रेड होतो आपल्या चेहऱ्यावर हा पॅक. आणि बघू शकता असं डोळ्याखाली लावलं एकदम जवळ तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये, की काही पॅक असतात असे नाही का डोळ्याजवळ नाही लावायचे वगैरे, पण या लावला तरी चालतो. खूप मस्त स्प्रेड होतो. आणि याला आपल्याला चेहऱ्यावर फक्त 10 ते 15 मिनिटच ठेवायचं, जास्त वेळही ठेवायचा नाही की लावून ठेवले ना आपण वेगळं काहीतरी करत बसलोय, अर्धा तास 15-20 मिनिटं झाली, असं नाही करायचं. 10 ते 15 मिनिटं. आणि जेव्हा काढणार तेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये हे करून काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मला होते 15 मिनिटं अजून फेस वॉश करण्यासाठी. तोपर्यंत मी इकडे राजसाठी रवा बनवत आहे, शिरा. त्याला भूकही लागली होती, मग मी आंघोळीला गेले असते, त्याला मग खूप वेळ होऊन गेला असता, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी इकडे बनवते रवा. त्याला गोड खूप आवडतं, आणि काय बनवू म्हटलं तर म्हणलं माझ्यासाठी रवा बनव. तर थोडासाच बनवते, कारण मी खाणार नव्हते, एकटाच खाणार होता तो. तर इकडे बनवते मी त्याच्यासाठी. थोडंसं तूप टाकले, थोडासा रवा आणि इलायची एकत्रच टाकली आहे. परत इथे तोच प्रॉब्लेम मोबाईल पकडण्याचा, पण 1-2 दिवसच होईल असं. त्याच्यानंतर मग जो मागवलेले स्टँड ट्रायपॉड तो येऊन जाईल, मग मला मोबाईल छान सेट करता येईल आणि कसं बनवते काय बनवते ते व्यवस्थित दाखवता येईल. इथे आपले काजू असतात ना, ते मी बारीक कुटून घेतलेले. तर आपण असे किसणीवरती नाही का हे पण करू शकतो, पण मी असे कुटूनच टाकते, कारण मस्त बारीक होऊन जातात ते. बदाम असतात पण याला आवडत नाही, दाताखाली येतात, म्हणून मी टाकत नाही ते. तर हा जो डब्बा आहे ना, मिशोवरनं मागवलेला आहे मी तो डब्बा. तर बाय 1 गेट 1 फ्री मला 2 मिळाले बाय 1 गेट 1 मध्ये. तर 115च्या आसपास काहीतरी मिळालेला आहे तो डबा. तर खूप छान आहे. मी एका याच्यामध्ये ड्रायफ्रूट भरून ठेवले आणि एका याच्यामध्ये खडे मसाले भरून ठेवलेले. तर खूप मस्त आहेत ते डबेही, आपल्या कामालाही तिला असेच येतं. तर इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झाले आणि मी टाकते ते आता. याच्यात कोणी कोणी दूधही टाकतं, पण मी दूध नाही टाकत,
कारण दुधाने ना नंतर रवा खाल्ल्याच्या नंतर असं घशात कसं तरी व्हायला लागतं, म्हणजे पित्त झाल्यासारखं होतं. ते राजलाही होतो तो त्रास, त्याच्यामुळे मी पाणीच टाकते. पाण्यामध्ये छान होऊन जातो रवा. तर मस्त इकडे लाल भाजून घेतलेला होता छान खरपूस, आणि मस्त असं हे करते, उलटावून पलटावून घ्यायचं आहे छान त्याला. तर बघू शकता खूप मस्त झालेला. आणि रवा थोडा जरी टाकला तरी खूप जास्त होऊन जातो, कारण तो फुगतो मस्त. जेवढं पाणी टाकून आपण त्याला हे करू ते तो फुगून छान होऊन जातो. इकडे वाफवून घेते मी त्याला 2 मिनिटं. भाजलेला तर आहे छान, पण तरी वाफेवर ठेवला 2 मिनिटासाठी कमी गॅस करून. आणि राज मला इकडे दाखवत होता ड्रॉइंग त्याची. आज क्लासला नाही गेला, त्याच्यामुळे आज त्याचा क्लासमध्ये ड्रॉइंगचाच क्लास असतो. तर त्याने घरी बनवली होती बसल्या बसल्या. तर दाखवतोय मला छत्री बनवली, पाऊस येतोय आणि ते खाली साचलेलं पाणी आज सांगत होता. चालूच असतं त्याचं. तर झालेला आहे इकडे बघू शकता, मस्त वाफवूनही झालाय. आता देते मी त्याला काढून. एका हाताने मोबाईल पकडल्यामुळे व्यवस्थित मला ती कढाई पकडता येत नाहीये. तर काढून घेते मी आता. आणि त्याची एकच फेवरेट डिश असते, त्या डिशमध्ये त्याला काही खायला आवडतं. म्हणजे काहीही बनवू देत मी. ही जी आहे ना अशी छोट्या वाटीची डिश, तीच त्याला खूप आवडते. भाजी चपाती दिली तरी त्याच्यातच द्यायची, पुरी भाजी दिली तरी त्याच्यातच द्यायची, आणि काही बनवलं तरी त्याच डिशमध्ये त्याला असतं खायला पाहिजे असतं. दुसऱ्या आपल्या स्टीलच्या याच्या डिशमध्ये दिलं तर नाही आवडत त्याला. त्याच्यामुळे मी याच डिशमध्ये देते त्याला नेहमी खायला. तर त्याच्यासाठीच बनवलं होतं थोडासाच. आता मी द्यायला जाते त्याला. तो मस्त खेळतोय तिकडे बसलेलाच आहे, पसारा मांडून सगळा सोफ्यावर पसरून. एकटाच असल्यामुळे त्याचंही मन नव्हतं लागत. तर त्याला म्हटलं तुझ्या हाताने खा, तर नाही म्हणे तूच मला खायला दे. आणि मला आता जायचं होतं फेस वॉश करण्यासाठी, तरी नाही मला तुझ्याच हाताने खायचं चाललं होतं, पण मलाच देतोय. मग तरी मी एक घास दिला. इथे इलायचीचं थोडंसं वरती पडलेलं होतं, तेही त्याने काढून टाकलं. एवढं म्हणजे त्याला असं दाताखाली येणाऱ्या वस्तू काहीच आवडत नाहीत. तो बदामही खात नाही, काहीच नाही. त्याच्यामुळेच त्याची तब्येत अशी आहे बारीक बारीक. तरी मी एक घास दिलेला त्याला. नाकात वळवळ करताय सांगत होता. खूप परेशान होऊन जाता मुलं सर्दी वगैरे झाल्यावर. छान झालंय असं सांगतोय, मस्त झालंय. म्हणलं मग तू खाऊन घे, मी तोपर्यंत माझं आवरून घेते. मग दिलं त्याला खायला आणि मी गेले आंघोळीसाठी. तर पहा फेस वॉश केल्यानंतरचा माझी चेहरा कसा दिसतोय. स्किन किती छान होऊन गेली आहे. आणि म्हणजे नाकावरचे पण जे ब्लॅक हेड्स ते निघून गेले, चीन एरियावरचे निघून गेले. आणि स्किनवर एक वेगळाच ग्लो आलाय. जो डल होतो ना आपला चेहरा, तोही निघून जातो आणि टॅनिंगही निघून जाते. हे फ्रिंकल्स झालेत माझ्या चेहऱ्यावरती, पहिले नव्हते, आता खूप झाले. मी डॉक्टरांकडे पण जाऊन आले याच्यासाठी, स्किनवाल्या डॉक्टरांकडे. तर त्यांनी सांगितलंय की कमी होऊन जाईल असं. ट्यूब दिलंय मला लावायला, लावते मी. आणि फेसवर मी काहीच लावलेलं नाही, मॉइश्चरायझर वगैरे काहीच नाही. फेस वॉश करून डायरेक्ट तुम्हाला दाखवते मी. फक्त लिप्सला थोडीशी लिपस्टिक लावली, बाकी काहीच नाही. फेसवर काहीच नाही आहे माझ्या. आणि तुम्ही नक्की एकदा हा पॅक ट्राय करा, खूप छान रिझल्ट आहे याचा. आणि मला सांगा की कसं आहे ते. त्याच्यानंतर इकडे माझं मिशोचं एक पार्सल आलं होतं आज. मी तर याची गडबड चालली होती की नाही मीच उघडणार. आताच नाही, प्रत्येक वेळेलाच हा असा करतो की नाही मीच उघडतो पार्सल. लगेच कैची वगैरे घेऊन बसेन पार्सल खोलण्यासाठी. ते त्यानेच उघडले आणि दाखवतोय. तोच इथं बोलत होता की मी सांगतो काय आलंय असं करून, पण मी इथं व्हॉइस ओव्हर केलेलं आहे. तर सांगतोय रोल ऑन आहे आणि हे असं असं लावायचं ते. तर खूप हुशार आहे तो. त्याच्यानंतर मी बाहेर आले
तर बाहेर खूप मस्त वातावरण होऊन गेलेलं होतं. पाऊस बंद झालेला होता पण आभाळ होतं आलेलं, तर खूप मस्त वाटत होतं. ही माझी तुळस आहे दारातली. माझ्याकडे तुळस काही जगतच नव्हती, बरेच दिवस झालं जळून जायची, पण ही आत्ता लावली 8 दिवसापूर्वी, तर खूप मस्त जगून गेली आहे ती. कारण आता पावसाचे दिवस आहेत तसे, तर जगली आहे छान. इकडे मस्त चालू आहे ड्रॉइंग. हा त्याचा क्लासवर्क आणि होमवर्क आहे. तो शाळेत जरी गेला नाही तरी मोबाईलवर सगळं येतं, क्लासवर्कचं होमवर्कचं. तर आलेलं होतं त्याचं होमवर्क, तर बसल्या बसल्या करत होता तो. हे पण कलर करायचं असं सांगतोय. हा क्लासमधला होता आणि ते होमवर्कमध्ये म्हणजे घरी करायचं होतं तो कलर. आज फक्त ड्रॉइंगच असते स्कूलमध्ये, एवढं काही नव्हतं आज क्लासमध्ये त्याच्या. स्कूलमध्ये नाही. इथं परत एक 10 मिनिटामध्ये खूप जोरात पाऊस चालू झाला. 10 मिनिटं आधी खूप छान वातावरण होतं ना, आता परत जोरात पाऊस सुरू झालेला आहे इकडं पहा. आणि दुसरी स्कूल असते ना दुपारची, ती सुटलेली आहे. सगळे छोटे छोटे पोरं येत आहे मस्त. आणि इकडे हा पण पावसात भिजतोय, त्याला पण भारी वाटतं. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी बघा परत पाऊस थांबलेला आहे आणि खूप छान वातावरण होऊन गेलं. असंच होतंय दिवसभर, 10 मिनिटं पाऊस येतोय, परत अर्धा तास थांबतोय आणि चालूच आहे म्हणजे हे पावसाचं. खूप छान वातावरण झालेलं आहे. असं वाटतं कुठेतरी फिरायला जायला पाहिजे, पण पावसात कुठेच नाही जाऊ शकत. तर तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये सांगत जा की कसे वाटतात ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करत जा कसे वाटतात व्हिडिओ, आवडतात की नाही ते. तर सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू.